हॅलो. हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हां, हां. मला बोला. अनुभव शेअर करायचा होता ताई. हो, सांगा ना ताई. ताई मी माझा मुलगा ना 8वीला होता हां, आणि आपल्या स्वामींनी विशेष म्हणजे त्याचा हां. स्कॉलरशिप मध्ये नंबर लावून दिला. काय म्हणता? हो, वाह, वाह! पात्र खूप छान पात्र ठरला तो. कास्ट ताई वाईज त्याने तसा अभ्यास केला असेल आणि कष्टाला स्वामींनी यश पण स्वामींनी यश दिलं ना. स्वामींनी हां, आपण तर मेहनत केलीच पाहिजे. पण स्वामी त्याला साथ देतात. खूप आणि मला सारखा म्हणत असतं मम्मी हं, बसली का पूजेला नाही का आपण हं. पूजा वगैरे करताना म्हणत चेष्टा करत असतो बसलीच का पूजेला काय आई केलं गं! काम की म्हण माझ्या हं. स्वामींनी केलं आणि खरंच केलं म्हटलं काल अरे स्वामींनी म्हणलं असं तो काय पाहिजे सांगा अजून काय पाहिजे? आणि ताई मी म्हणजे त्याचा सराव पेपर वगैरे चालू होतं ना तेव्हा मी काय हं, केलं हं. स्वामींना विचारलं होतं माळेवरती जपमाळेवरती की स्वामी माझ्या सोहमचं ना म्हणजे काम वगैरे होईल का हो हां, आणि सरकारी भत्ता गव्हर्नमेंटचा सरकारी भत्ता असतो ना तो मिळेल का हां, प्लस हां, आहे की नाही जर तो स्कॉलरशिपला लागले ना स्वामी हां, तर त्याचा पुढील जर अकॅडमी मध्ये म्हणजे अकॅडमीतच आहे तो पण हां, अकॅडमीत जर 11वी-12वीत सवलती देतात 90-100% हां, म्हटलं तरी असं हां. तर मिळतील का हो तर पण स्वामी त्याच्यासाठी सगळं महत्वाचं आहे ते महत्वाचं म्हणजे हं. स्कॉलरशिप मध्ये त्याचा नंबर लागला पाहिजे तरच वाह! होईल तर हां. माझं ना स्वामींनी मला तेव्हाच सांगितलं होतं की 101% काम होणार. अरे वाह! किती एकच सुंदर. नंबर खूप छान एवढाच माझा छोटासा अगदी छोटा छोटा नाही, कालपासून छोटा आहे असं का ताई तो वाटायचं अनुभव? साधी गोष्ट नाही ना ताई. ताई अक्षरशः 11वी-12वीचा खर्च तो जीईला जाऊ नाही तर नीटला जाऊ पण म्हणजे त्याच दिशेने त्याचा कल आहे अरे वाह! प्रयत्न पण हं, 5-6 लाख रुपये फी वाचले मी म्हणते 5-6 लाख म्हणजे हं, 100% जर आपल्याला सवलत दिली तर हं, 5 लाख वाचतील हं, प्लस जर म्हणजे थोडीफार त्याच्यापेक्षा कमी जर दिली तर मी हं. म्हणते 5 लाखातले निम्मे जरी वाचले तर काय थोडे झाले का मग साधी तिथं गोष्ट नाहीये ताई. दुकानात गेले तर फ्री मध्ये 1 रुपयाची चॉकलेट कोण देत नाही. दुकानात जाऊ दे, रिक्षाला अहो 50 पैसे कमी पडले तर कोणी पूर्वी काय ना आता काय रुपया सुद्धा कमी असेल तर हे करतात. हो, मी आल्यानंतर स्वामींना म्हटलं सकाळी आणि काल पण रिझल्ट लागले असं वाटायचं की ताईंना आता फोन करू की काय? आई आता करू की काय? गं! स्वामींना सांगायचंय, ताईंना किती सांगायचंय. ताई सुंदर, किती सुंदर अनुभव. खूप आणि छान. मी हां, म्हणायचे ना ताईंना हां, आत्ताच फोन करायला पाहिजे. पण आता ते रॉंग टायमिंग हां, होतं ना म्हणजे फोन शेअर हां. करण्याचं, हो. अनुभव शेअर करण्याचा. तर हां, मग म्हटलं नाही आता करू शकत. मग कालपासून ना प्रयत्न करत होते की ना फोन करायचा. पण हां. काल वेळच मिळाला नाही. थकून गेले स्कूलमध्ये गेल्यावर. हां, खूप हां. छान झालं. खूप छान म्हणजे किती खूप छान. छान, किती आणि छान. कास्ट वाईज भत्ता पण सुरू होण्याची शक्यता आहे. होईल, होईल. ते पण हो. एवढं केलं स्वामींनी तर तेवढं करणार नाही का आता? हो आणि मला करणारच. कसं वाटतं, की ती भत्ता वगैरे एवढं पण काही मला विशेष वाटत नाही. म्हणजे त्याचं मिळेल असला नशिबात तर मिळेल, नसला तर नाही. हां. पण विशेष म्हणजे त्याला स्पर्धा परीक्षेचं ज्ञान आलं ना, हां. फार किती महत्वाचं आहे. विचार छान आहेत बघा तुमचे. हो म्हणून ना आणि त्यांनी स्पर्धा परीक्षा शाळेतल्या प्रत्येक परीक्षेच्या ह्याच्यात मुलांना बसवलंच पाहिजे परीक्षांना. हो आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे जेव्हा आपण UPSC, MPSCच्या वगैरे परीक्षा देतो किंवा गव्हर्नमेंटच्या अन्य कोणत्याही देतो. मी पण दिल्या नाही इतर वेळेस. तर ताई हे 4थीचा अभ्यास 7वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास 10वीचा तर शक्यतो नसतो. शक्यतो खाली 90-80% तर 7वी ते 1ली ते 7वी पर्यंतचा अभ्यासक्रम असतो स्पर्धा परीक्षेला. हो, हो. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. पण बरोबर. आपल्याला आपण कसं पुढच्या वर्गामध्ये जातो ते हो, पाठीमागं शिकून गेलेलं असतो त्याच्यामुळे पाठीमागं पडतं नवीन येईन तसं पुढे राहतं पण बरोबर. अक्षरशः एवढा स्पर्धा परीक्षेचं ते ना मला माझा मुलगा पास झाला ना हं, 200 पैकी 120 मार्क्स मिळाले पण खूप छान मिळाले मी म्हटलं 1ली ते 7वी पर्यंत आपण 10वी पर्यंत टक्केवारी देतो ना तर 70% तसं सुटला असं माझं मत आहे हं, म्हणजे 70% थोडक्यात पडल्यासारखं पण इथं स्कॉलरशिप मध्ये असा विषय असतो की हं. टक्केवारी नसती तर टोटल मध्ये त्यांचं हे केलं जातं टोटल घेतली जाते ना हां, हां, हां,
हा टोटल वर विचार केला जातो. तर त्याच्यामध्ये तो पात्र ठरला. तर मी म्हटलं आता जर तो एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे आता तो हळूहळू मोठा जसं होणार बुद्धिमत्ता वाढ होती ना, तर बरोबर मग अगदी 70% मी म्हणते अजून ना थोडी थोडी वाढ गेली 2-3 मार्कांची 4-5%ची, तर स्पर्धा परीक्षा देण्याच्या लेवलमध्ये तो येईपर्यंत किंवा तो पास आउट होईपर्यंत 12वी खूप प्रगती होईल. आणि होणारच होणारच. स्पर्धा परीक्षेचं ज्ञान आलं आणि मी आतापासूनच स्वामींना म्हणजे नाही का सांगितलेलं असतं, तुम्ही सगळं चालवायचं, हे गाडा सगळा बैलगाडा सगळा हाकायचा आहे तुम्ही, माझ्या संसाराचा स्वामी, मुलांचं सुद्धा तुम्ही बघायचे, माझं कर्तव्य मी पार पडते, तुम्ही माझ्यासाठी राहायचं. आणि तुम्ही माझ्याकडून भरपूर सेवा करून घ्यायची, तुमचा विसर पडू द्यायचा नाही म्हणा. किती सुंदर किती आणि सुंदर. जिथं जिथं मी चुकत असेल तिथे तिथं मला सत विवेक बुद्धी द्या, पण माझं सगळं तुम्ही बघायचंय. किती आतापर्यंत मला कळत नव्हतं, समजत नव्हतं, अनुभव नव्हता. काही गोष्टींचा असतं ना, सगळ्या गोष्टी काही पुस्तकात शिक्षणात नसतात. काही नसतात लाईफ खरंय. मध्ये अनुभव घ्यावा लागतो. त्याच्यासाठी स्वामी काही करा. आतापर्यंत मला माहिती नव्हतं, मी सेवेत नव्हती, पण आता मला माहिती झालंय, जे माझं चुकत असेल तिथं मला क्षमा असावी आणि मला सत विवेक बुद्धी द्या आणि माझा बैलगाडा तुम्ही हाका. किती तुम्हाला छान. मी आता एवढ्या दिवस ताण तणाव घेऊन 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 ताई तुम्ही खचून गेले. टेन्शन घेऊ नका हो ताई. मी तुम्हाला खरंच विनंती करते. तुमचं हम्म. खूप भविष्य उत्तम आहे. हो ना. हा आणि ताई खचून खचून गेले, अक्षरशः एवढी खचून गेले की म्हणजे आता ना शारीरिक व्याधी पण निर्माण व्हायला लागल्या. विचार करायचे स्वामी, मला माहिती नव्हतं असं असतं, पण मला आता माहिती झाले. आम्ही विनाकारण टेन्शन, ताण तणाव, डिप्रेशन घेतो. सगळ्या माझ्या माता भगिनी, बहीण भाऊ जे आपले स्वामी सेवेकरी आहेत, ते ना असं असतंच प्रत्येकाच्या लाईफ मध्ये किरकोळ ना थोडस ताणतणाव सांसारिक असतात. पण मी तर म्हणते, मला आता माहिती झालंय, अनुभव आलाय की 100% बैलगाडा आपल्या संसाराचा, आपल्या जीवनाचा बैलगाडा स्वामी हाकत असतात. आपण विनाकारण टेन्शन घेऊन डिप्रेशन मध्ये आपली लाईफ उद्ध्वस्त करतोय कसा बोललात ताई. आणि मानसिकतेचा परिणाम शरीरावर होतोय. तर मग स्वामींच्यावरच अवलंबून राहा, असं माझं म्हणणं बरोबर. आहे. आणि स्वामी सेवेत येण्यासाठी एखाद्याला काळीज जरी काढून दिलं तरी माझ्या ताईंना, दादांना सांगायचंय की ना, आपण ना फक्त आणि फक्त स्वामी सेवेत असावं. कसलीही चिंता करायची गरजच नाही. अगदी जे अगदी आपल्यासाठी योग्य आहे ते द्यायला हजरच आहेत. आणि खरं. आपण विनाकारण डिप्रेशन आपली लाईफ ना विचारांनी त्रस्त करून घेतोय आणि त्याचा शारीरिक व्याधीवर परिणाम होऊन आपण खचून जातोय. अगदी अगदी. स्वामी माझा बैलगाडा हाका म्हणते ताई, मी तुमच्यासोबत बोलते तशी बोलते स्वामी. आई ग. बैलगाडा माझ्या संसाराचा चालवायचा तुम्ही, असं बोलत असते ताई. आणि किती विशेष सुंदर. करून आपल्या दादांची सेवा पण एक नाही, एक ताई आहेत, मी नंतर करते शेअर, पण त्या ताई आहेत. तर त्यांना पण असा थोडेसे बऱ्याच अशा अडचणी होत्या आणि म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये मला स्वामींनी पाठवले. बऱ्याच त्यांच्या अशा अडचणी आहेत, मी नंतर शेअर करते त्यांचा अनुभव. तर त्या सेवेमध्ये होत्या, पण थोडस त्याच्यात म्हणजे अडचणी आल्यानंतर किंवा सांसारिक कामामुळं त्यांची सेवा कमी पडत होती. तर त्यांना मी सांगितलेले प्रत्येक पॉइंट आवडत होते. तर त्या म्हटल्या खूप छान. म्हटलं मी माझ्या स्वतःच काही देत नाही, मला पण स्वामी सेवेकरी ताईंना म्हणजे दादांनी दिलेले सेवा आहेत का ग्रुपवर, प्रदीप दादांनी, त्यांना ते म्हणलं हो का तुमची ही अडचण आहे ना. त्यांनी टायटल एक सांगितलं मला त्या अडचणीचं. मग मी म्हटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने हो का ही ग्रुपवर येते, आम्हाला तुम्ही करायला सुरुवात करा. मग मला असं पण प्रत्येकाचं कल्याण करायचंय. आणि स्वामी सेवे करायची एक विशेष खूण आहे ताई, की नेहमी सतेज चेहऱ्याने, मनाने फ्रेश, हो प्रसन्न, अगदी प्रसन्न आणि नेहमी दुसऱ्याचं कल्याण करणारा स्वामी सेवेकरी आहे. ही स्वामींची ना खूण आहे, ही स्वामींचं वैशिष्ट्य आहे. आणि जे अस्वच्छ मनाचे आहेत किंवा खराब विचाराचे आहेत किंवा लोकांविषयी म्हणजे दुसऱ्याविषयी नियत त्यांची खराब आहे किंवा लोकांना काहीतरी बाधित करायचं किंवा अनेक गोष्टींना दोषी धरायचं, अशा लोकांना स्वामी सेवेत घेतच नाहीत. आणि त्यांना टिकून बी देत नाहीत आणि हे सगळ्यात येऊच देत नाहीत. महत्वाचं. टिकू देत नाही हे सगळ्यात महत्वाचं.
आणि येऊ पण देत नाहीत, तिथपर्यंत अगदी पोहोचू पण देत नाहीत. खरंय. एवढं स्वामींचं मला आज विशेष 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 वाटतं. किती किती सांगावं तितकंच. आता फक्त मुलीचं सीईटीचा नंबरचं चाललंय, तर हा, ते पण सक्सेस होणार आहे. थोडा कुलदैवतेची अडचण येते मला, पण ते हो. बी प्रयत्न करणार आहे पहिल्यापासून. होणार होणार ताई. हो हो सगळं छान होणार. हो. माझे खूप स्वामी छान मला छान. ना साधं मग मुलांना गाडीवरती सोडवायला स्कूलमध्ये गेले ना, तरी कुत्रा आडवा आला. कुत्रा आडवा आल्यावर मी म्हणजे गाडी चालू असताना स्पीडमध्ये गाडी घेणं, आणि रोडला असं कुत्रा आडवा आल्यानंतर स्पीडमध्ये गाडी घेणं, हा, किंवा स्पीडमध्ये त्याला कुत्र्याला हाड हाड म्हणणं नाही का आपण, हा, म्हणजे बाजूला सर असं, हा, तर ते करणं ना ताई, हा, तिथं सुद्धा मला स्वामींनी वाचवलं. कारण की तो जर कुत्रा आडवा आला, तर आपण जर पडलो गाडीवरनं, तर हा. लेडीजचे हात आणि पाय जातात. हो. आणि ते पण ना मेन रोडवर, डांबरीवर. तर तिथं बी हा, मला स्वामी वाचत. म्हटलं, स्वामी हे विशेष, खूप विशेष आहे, तुमचंच वाहन आहे हे, नाही का. हा. काय वाहन म्हणजे नाही का, ते काहीतरी आहे बघा, मला शब्दांचं नाही का, असं का म्हणजे कुत्र्याला आपण घास वगैरे देतो ना स्वामी सेवेमध्ये. हो म्हटलं, हो. स्वामी नक्की नक्की काहीतरी विशेष आहे, तुम्ही वाचवलं बरं का अगदी. स्वामी. गाडीवर येता जाता पण अर्धा तास तास नाही का नुसतं नामस्मरण करत असते. हो ना. जिथं पाहिजे तिथं हजर होतात स्वामी. अहो माझ्या नसा नसाचा, फक्त त्या व्यक्तीला, ज्याला कुणाला किती सांगितलं ना एखाद्या व्यक्तीला जीव तोडून, तरी काहीही फरक पडत नाही ताई. फक्त बरोबर. स्वामी सेवेत अनुभवच घ्यावा लागतो. हा, तेव्हा तो माणूसही का नाही काळीजमय स्वामींना काळजामध्ये बसवतो. अगदी नसा नसामध्ये, रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये, श्वासामध्ये स्वामी येऊन बसतात त्याच्या. अगदी अगदी खरंय. एवढंच नाही तरी ताई, मला अचानक एका दिवसा आणखी अनुभव आठवला. मी खूप आजारी पडले आता 1 तारखेला 1 मेला. हा, आणि तापमान म्हणजे तापच खूप खूप म्हणजे खूप 105च्या पुढं. अरे आणि बापरे. मी ऍडमिट वगैरे झाले. आधी हा, मेडिकल मधल्या गोळ्या वगैरे खाल्ले, तेवढ्यापुरता फरक पडला. नंतर ऍडमिट झाल्यानंतर ताई, हा, ऍडमिट झाल्यानंतर एक नाही 2 दिवस डॉक्टरांनी पण मला तशाच गोळ्या दिल्या बरं होण्याच्या वगैरे. अरे तरी ताप बापरे. उतरेना. डॉक्टरांना वरून तर अंग थंड असायचं. मग मी हा, डॉक्टरांना म्हटलं, हम्म, डॉक्टर म्हटलं मशीननी चेक करा ना ताप माझा. बघितलं तर खूप असायचा. 3ऱ्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू. पहिल्या दिवसापासून म्हणजे रक्तलघवी चेक करायचं चालू होतं आमचं. हा. तर मग त्या तापाचं ना म्हणजे वैशिष्ट्य पुन्हा पुढे असं झालं की पेशी कमी झाल्या. अरे. पुन्हा हो. आणि त्यातून पण तिसराच आणखीन आजार वेगळाच म्हणजे ताई हा, झालता. आता त्याचं म्हणजे नाही सांगत. झालता. पण त्याच्या आता ना म्हणजे थोडक्यात एक नाही, कोरोना, स्वाईन फ्लू अशा लेवलमध्ये होता तो आजार. आणि त्याचे पण औषधोपचार आता चालू आहेत ना, म्हणजे मिळतात ना, त्याच्यामुळे काही बरोबर. भीती नाही. पण हम्म. ताई त्या स्टेजला गेलेलं, पण तिथून सुद्धा मला स्वामींनी माघारी घेतलं. अरे हो वा. हो. त्यातून सुद्धा बरी केली. 5व्या दिवशी मी क्लिअर, म्हणजे 20 सलाईनच्या बॉटल्स घेतल्या. हम्म. म्हणजे डॉक्टरांनी सलाईन वगैरे 20 बॉटल औषध वगैरे भरपूर भरपूर काय काय काय. पण अक्षरशः त्यातून सुद्धा मला स्वामींनी बाहेर काढलं. तर मी कशी म्हणते, स्वामी हा, तुम्ही का नाही, हा. फक्त आता मला ना, ही माझा काही एकच अनुभव नाही. मला इतकं संकटात आणि इतकी माझ्यावर संकट येऊ द्या. मला दगडाचा एक प्रकार येत आहे, हम्म. पाषाण म्हणून, पाषाण. हा. म्हणलं उचलून ना मला फिरवून जरी पाषाण आपटली ना, तरी तुम्ही मला त्यातनं बाहेरच काढत असता. हो. मी स्वामींशी अशी बोलायची, माझीच मला विशेष वाटायचं की पाषाण म्हणजे जोक नसतो, तो दगड फुटत नाही, आपण फुटू पण तो दगड फुटत नाही, असं वैशिष्ट्य आहे ताई. एवढं अच्छा. स्वामींची लीला. हो हो. का. स्वामी ना एवढा माझा मस्त बैलगाडा हाकतात का नाही, एकच खरं. नंबर. एक आणि नंबर दादांशी म्हणजे दादांशी पुढेच राहाल ताई तुम्ही. आ सगळ्यात पुढे तुम्ही राहाल. तुम्ही टेन्शन जेवढं घेताय ना, हा त्याच्यात काही पटीने तुमचं अजून छान होणार आहे ते. हो. आणि हे पण मला म्हणायचंय ताई, जो म्हणजे जे आपले स्वामी अख्खं ब्रह्मांड उभा करतात ते, हं. तर वेळ एखाद्यावर आली तर ते ब्रह्मांड एका क्षणात उभा करतात, एका अगदी सेकंदात उभा करतात. खरंय. तर माझं कसं मत आहे की फक्त एखाद्या गोष्टीसाठी संयम ठेवायचा. वेळ आली ना, हं. तिथं सुद्धा हेच उत्तर ब्रह्मांड उभं राहणार आहे. पूर्ण पूर्ण अगदी ब्रह्मांड अगदी. उभं राहणार आहे. खरंय खरंय खरंय. हो. किती आणि त्या सुंदर आजारी ताई, का तुमचा हा जो उत्साह आहे ना, स्वामी हा याच्यामुळेच तुमच्या इतके पाठीशी आहेत. तुम्ही टेन्शन घेऊच नका, सगळं छान होणार. अहो आणि ताई, विशेष म्हणजे एवढे टेन्शन मध्ये विचारांमध्ये असणारी व्यक्ती ना, अक्षरशः गुलाबाच्या स्वामी सेवेत असल्यामुळे गुलाबाच्या फुलासारखी दिसते. काय सांगायचं तुम्हाला. एवढं किती एवढी सुंदर. भारी ना, एवढी भारी, मस्त. काय तर त्याला लिमिट नाही, इतकं भारी, खूप इतकं सुंदर. भारी. मी मग मी शेअर तर करते हं ताई.
ओके. खूपच सुंदर. श्री स्वामी हो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मुलाला